नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये अधिक मासाला मोठं महत्त्व आहे. 2026 वर्षामध्ये अधिक मास हा 17 मे रोजी सुरू झाला आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर विश्वाचे रक्षक भगवान विष्णूंना समर्पित हा महिना आहे. अधिक मासाला मलमास म्हटलं गेल्यामुळे तो ताज्य होता आणि त्यानंतर भगवान विष्णूंनी त्याचा अंगीकार केला आणि म्हणून पुरुषोत्तम मास याला म्हटलं जाऊ लागलं. यामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते. याच संदर्भामध्ये अधिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. असं मानलं जातं की अधिक मासाला कोणताही स्वामी नव्हता, त्यामुळे तो उपेक्षित ठरला. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपलं पुरुषोत्तम हे नाव दिलं आणि या महिन्याचं स्वामित्व स्वीकारलं आणि म्हणूनच या काळामध्ये विष्णूंची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते. यामध्ये आपल्या अवतीभोवती असलेले भगवान विष्णूंचं प्रत्यक्ष रूप कोण आहेत, तर ज्या वेळेला आपण आपल्या मुलीचा विवाह करतो, विवाह करताना कन्यादान विधी असतो, तो आपण करतो. या कन्यादानामध्ये आपण असा संकल्प करतो की विष्णू स्वरूपीनं वराय श्री रूपिणी इमाम कन्या. याचा अर्थ असा होतो की माझी मुलगी ही लक्ष्मी स्वरूप आहे, ती विष्णू स्वरूप असणाऱ्या माझ्या जावयाला मी दान करतोय. याचा अर्थ आपला जावई हा प्रत्यक्ष विष्णू स्वरूप आपल्यासाठी असतो आणि म्हणूनच त्याची पूजा केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याचं पुण्य अप्रत्यक्षरित्या मिळत असतं. यावेळी 33 अशा गोष्टी, पदार्थ ज्याला छिद्र आहेत, उदाहरणार्थ अनारसे, बत्तासे अशा सछिद्र असलेल्या 33 गोष्टींचं दान आपल्याला आपल्या जावयाला द्यायचं असतं आणि ते अत्यंत शुभदायक असतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अधिक मासामध्ये जावयाचीच पूजा का करतात आणि जावयाला वाण देण्यामागे नक्की कारण आहे तरी काय, हे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.